जे संघ आजच्या दिवसामध्ये मात्र सहभागी झाले, जे संघ आजच्या दिवसामध्ये खेळले त्या सर्व संघांना मात्र एक विनंती आहे की आपला प्रवेश शुल्क राहिला असेल तर तो लगेच आयोजकांकडे मात्र निश्चित करायचे, एक नम्रतेची विनंती आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर लगेच आपला प्रवेश शुल्क इथे निश्चित करायचा आहे. विजय आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर रोहित माली ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर आदेश हा गोलंदाजीच्या ट्रॅक वर सज्ज झालाय. एकंदरीत पहिलं P1चं षटक आणि या पहिल्या मेंटरेटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदेश आपण देखील मात्र पाहू शकतायत. पहिला बॉल विपक्षात जर पाहिलं तर विजय भोईर एकंदरीत पहिल्याच बॉलला आक्रमण केलेलं आहे आणि पहिल्याच बॉलला रडार मध्ये होता आणि पहिलाच बॉल ओव्हर द मिड विकेट सीमारेषा पार आलाय विजय भोईरच्या पाठ मधून षटकार. पहिलाच बॉल अप्रतिम पद्धतीने मात्र इथे कन्वर्ट केला. एकंदरीत जर पाहिलं तर विजय भोईर वसई क्रीडा दिवसीय असोसिएशनच्या माध्यमातून जर पाहिलं तर सातत्याने चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. तोच विजय स्ट्राईक रेंजकडे सज्ज. एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि एक सिंगल धाव इथे मात्र काउंट होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि एक सिंगल धाव इथे मात्र दाबलकरती जोडण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून झालंय आणि धावसंख्या फलकावरती आपण देखील मात्र पाहू शकतायत. पंचाचा सिग्नल आलाय. जर पाहिलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 2 चेंडूच्या अखेरी जर पाहिलं तर धावसंख्या ती फलकावरती आपण पाहू शकताय तब्बल 7 अंकावरती धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते.
इट्स अ बीमर बॉल. एकंदरीत जर पाहिलं तर हा नो चेंडू इथे मात्र घोषित केला जातोय. आणि जर पाहिलं तर धावसंख्या ही मात्र जाऊन पोहोचली ती फलकावरती. एका चेंडूच्या अखेरीस 8 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. एक चांगला निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून पाहू शकतायत. आणि नोच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 8 अंकावरती. हा चेंडू जर पाहिला तर फ्रीटचा चेंडू आहे. आणि जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क पण रोहित माली हा गोलंदाज माफ करा बॅटर आपण देखील मात्र पाहू शकतायत. दुसरा बॉल. यावेळेस 8 पाटना स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक जर पाहिलं तर एक डाऊन द लेगचा चेंडू पंचांचा सिग्नल आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली ती 9 अंकावरती. एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. आणि एक चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ती फलकावरती 9 या अंकावरती धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते. एक चेंडू जर पाहिला तर 9 धावसंख्या. फ्रीटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. आणि तो चेंडू मात्र इथून डिलिव्हर्ड केला जातोय गोलंदाज आदेशच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकतायत. आदेश हा गोलंदाज प्रगतीपथावर. यावेळेस मात्र पुलारण्याचा चेंडू अप्रतिम पद्धतीमध्ये एक्झिक्यूट केला गेलाय परंतु फ्रीट आहे. आणि एक सिंगल धाव इथे मात्र कन्वर्ट झाली. आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक बीमर बॉल इथे मात्र अर्जित केला गेला. आणि इथे जर पाहिलं तर गोलंदाज चेंज होईल. आणि एकंदरीत नवीन गोलंदाजी मार्कवर आपण देखील मात्र पाहू शकतायत. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आणि धावसंख्या 11 अंकावरती. आणि नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडूचा खेळ कंप्लीट. आणि पुढील चेंडू देखील असणार आहे फ्रीट. आणि या फ्रीटच्या चेंडूवर जर पाहिलं तर नवीन गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर नवीन गोलंदाज क्विकली लगेच प्रगतीपथावर सज्ज करायचंय. थोडासा स्पीडअप करायचंय. दिनेश हा गोलंदाजी मार्क होणं सज्ज झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर एक चेंडूच्या अखेरीस धावसंख्या ती फलकावरती तब्बल 11 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडासा स्पीडअप करायचा आहे. कारण सामने जर पाहिलं तर थोडेसे उशिराने जर पाहिलं तर चालू आहेत. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर थोडासा स्पीडअप आपण देखील मात्र करायचा आहे. षटकातील मात्र इथून 5 चेंडूचा खेळ हा दिनेशला कंप्लीट करायचा आहे. आणि तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे आपण मात्र इथून पाहू शकतायत. दुसरा बॉल गोलंदाजी मार्क करणारी प्रगतीपथावर पंचांच्या उजवीकडून गोलंदाज दिनेश. यावेळेस एक चांगला बॉल मात्र इंटू द कॅप नो चान्स फॉर द फिल्डर. हा फटका चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. अलाउन द कार्पेटच्या साने आलाय चौकार. 4 धावा. दोन चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ती 15 अंकावरती जाऊन पोहोचली. इथून जर पाहिलं तर घाटेकर संघ चांगल्या स्थितीत. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप करण्याचा वापर केला जातोय परंतु फटका फसलाय. मात्र वन बाउन्सने चेंडूला गॅदर केला जातोय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर थोडेसे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये होते. आणि जर पाहिलं तर चांगले प्रयत्न केले गेले परंतु 2 धावा इथे एक्झिक्यूट केल्या जात आहेत. आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचली ती फलकावरती तब्बल 17 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. गोलंदाज दिनेश आपण देखील मात्र प्रगतीपथावर पाहू शकतायत. चौथा बॉल. यावेळेस स्पीड हिट करण्याचा वापर इथे केला जातोय परंतु एकच धाव ही मात्र घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला नाही. एक चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड झालाय. आणि डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर चेंडू क्रमांक 4 जी सांगता इथे कंप्लीट झाले. आणि या 4 चेंडूच्या खेळी धावसंख्या 17 अंकावरती पाहू शकतायत. इथून गोलंदाजाला 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे. आणि तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल कारण
विजय भोईर हा बॅटर प्रगतीपथावर सज्ज आहे. यावेळेस मात्र एक स्टेट ऑफ द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड चांगल्या पद्धतीने मात्र पटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फसला आहे आणि जर पाहिलं तर विजय भोईर हा बॅटर तंबूच्या अस्त्राला जाऊन बसलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. मुंबई से आया मेरा दोस्त आराम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो. पाच चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या 17 या अंकावरती आपण इथून मात्र पाहू शकतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या P1च्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची धावसंख्या एकवटण्याचं काम आई गावदी स्पोर्ट घाटेगरबी या संघाच्या माध्यमातून मात्र फलकावरती पाहायला मिळालं आणि धावसंख्या ती फलकावरती 17 या अंकावरती धावसंख्या इथून मात्र पाहू शकतायत. षटकातील शेवटचा बॉल आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर दिनेश हा गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचा बॉल त्याला कंप्लीट करायचा आणि बिग बॅटर बिग हिटर आपण पाहू शकताय. तर विजय याला तंबूच्या अस्त्राला पाठवले. यावेळेस मात्र सागरच्या बॅटमधून हा चांगला स्ट्रोक इथे अटेंड केला गेलाय परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. सागरच्या बॅटमधून पहिला चौकार 4 धावा. आपण ऐकतात पाहतात साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि षटकातील जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 21 या अंकावरती धावसंख्या इथून पाहायला मिळते. षटकातील जर पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे आणि थोडासा स्पीडअप इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी करायचं आहे. वारंवार सूचना का देतोय कारण थोडासा स्पीडअप इथे देखील करायचा आहे. इथून 18 चेंडूचा खेळ तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि जर पाहिलं तर रोहित आणि सागर ही जोडी आपण मैदानात पाहू शकतायत आणि सागर आणि रोहितच्या माध्यमातून कशा पद्धतीचं क्रिकेट हे मात्र पाहायला मिळतंय. आपण पाहू शकतायत या जोडीच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज झालाय. अनिकेत हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि इथून 6 चेंडूचा खेळ अनिकेत या गोलंदाजाला कंप्लीट करायचा आहे. चला अनिकेत थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला स्पीडअप करायचं आहे अनिकेत. 6 चेंडूचा खेळ इथून जर पाहिलं तर गोलंदाज अनिकेतला इथे कंप्लीट करायचा आहे आणि त्यातील पहिला बॉल टाकण्यासाठी प्रगतीपथावर आपल्या गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज अनिकेत सज्ज झालाय. इथून जर पाहिलं तर अनिकेत कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे आणि या 6 चेंडूवर कशा पद्धतीचं क्रिकेट हे आई गावदी स्पोर्ट घाटेकर बी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे हे देखील मात्र आपण पाहूयात. पहिला बॉल एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला गेला. एकंदरीत रोहितच्या माध्यमातून एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पुढे एकदा दुसऱ्या धावेचा कॉल देखील मात्र केला जातोय आणि तब्बल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रन टू विकेट बाय बोथ बॅट्समन आणि या 2 धावा प्रगतीपथावर जॉईंट होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 23 अंकावरती धावसंख्या इथून पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर आई गावदी स्पोर्ट घाटेकर बी संघाच्या माध्यमातून सिंगल डबल आणि चांगले स्ट्रोक खेळले जात आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून जर पाहिलं तर घाटेकर बी संघाच्या माध्यमातून फलकावरती आणि या पटलावरती आपण देखील मात्र पाहू शकतायत. दुसरा बॉल पुरलालनेचा चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा वापर मात्र हिट विकेट इथे बॅटर बाद होईल. मिस्टर रोहित माली बॅक टू द पवेलियन. Exclusive DJ Omkar.
निलेश माली हा बॅटर मैदानात दाखल झाला. एकंदरीत जर पाहिलं तर षटकातील 2 चेंडूचा खेळी ते कंप्लीट झाला. धावसंख्या 23 अंकावरती धावसंख्या इथे मात्र जोडण्याचं काम आई गावदी स्पोर्ट घाटेगरबी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी पालिवली आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर आई गावदेवी घाटेगरबी असा सामना या पटलावरती आपण पाहू शकताय. त्याला गोलंदाज थोडासा स्पीडअप करायचा आहे. इथून गोलंदाजाला 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि नवीन बॅटर लेफ्ट हँडर बॅटर जर पाहिलं तर निलेश माली हा बॅटर मैदानात दाखल झालाय. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून आलेला हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकतायत. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला गेलाय आणि जर पाहिलं तर धावचीच्या स्वरूपाने मात्र घेण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट मिळते. खेळाडू माघारी पडतो. खेळाडू बाद स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृतीच्या शत. 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 प्रसाद हा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. एकंदरीत अनिकेतने इथे जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि बॅक टू बॅक 2 विकेट इथे मात्र प्राप्त झाले आहेत. नवीन बॅटर प्रसाद आपण देखील मात्र मैदानात पाहू शकता. इथून जर पाहिलं तर गोलंदाज अनिकेतला 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने केला जाईल हे आपण पाहू शकता. चौथा बॉल गोलंदाजी मार्कवरनं तो सज्ज झालाय. यावेळेस मात्र चांगला बॉल इथे मात्र अर्जित केला इंटू द कॅप. हा चेंडू मात्र फोर्स केला गेलाय. 1 बाउन्स हा चेंडू निघून जाईल आणि येईल नशिबाचा चौकार. 4 धावा. गणपत बजाना काय तो बंद किया. षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावसंख्या 27 अंकावरती धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते. एकंदरीत घाटेकरी संघ चांगल्या पद्धतीची बॅटिंग. यावेळेस मात्र आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय परंतु हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसेल का. परंतु 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जात आहे. तोपर्यंत 2 धाबे इथे कन्वर्ट करून 2 धाब्याने धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचली पलकावरती. तब्बल 29 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट आणि या शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर गोलंदाज अनिकेत कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय आणि प्रसादच्या विपक्षात जर पाहिलं तर अनिकेत यांच्यातील द्वंद्व यांच्यातील जुगलबंदी यांच्यातील खेळ आपण पाहत आहेत. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक इथे जर पाहिलं तर बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही आणि इथे विकेट मिळते. मिस्टर प्रसाद बॅक टू द पवेलियन. राकेश हा नवीन गोलंदाजी मार्क वन सज्ज झाला आणि नवीन गोलंदाज देखील मैदानात दाखल झालाय. शाहिद माळी हा नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय आणि एकंदरीत जर पाहिलं तर सागर आणि तिच्या साथीने जर पाहिलं तर शाहिद ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाली. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या अखेरीस जर पाहिलं तर 29 धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकतायत आणि 29 धावांचा पाठलाग इथून मात्र
केला गेलाय. सागर आणि शाहिद ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक. प्रगतीपथावर जर पाहिलं तर राकेश हा गोलंदाज. चला राकेश आपण देखील लगेच सज्ज व्हायचे. पंचांच्या डावीकडून पहिला बॉल. यावेळेस पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला सागरच्या माध्यमातून, परंतु चेंडू लॉकस्टॉप रिझन मध्ये निघून जातोय. एंड मुवमेंटला हा चेंडू निघून जाईल का, परंतु क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धावा इथे कन्वर्ट केल्या जात आहेत. आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या 31 अंकावरती धावसंख्या एका चेंडूच्या अखेरीस फलकावरती पाहू शकतायत. सागर आतापर्यंत जर पाहिलं तर एक चांगला प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झाला नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 2 धाबा इथे मात्र मुकम्मल केल्या गेल्या आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 31 या अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकता एका चेंडूच्या अखेरीस. तिसरं षटक आणि थर्ड स्पेड प्रगतीपथावर आहे आणि या तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून. तो सागर पुनश्च एकदा प्रगतीपथावर आणि आपल्या बॅटिंग क्रीजवरती सज्ज झालाय. दुसरा बॉल फेस करत असताना स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे काउंट होईल आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्या झाले 32 अंकावरती धावसंख्या इथे पाहायला मिळते. शाहिद जर पाहिलं तर प्रथमतः स्ट्रायकरकडे सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर षटकातील 2 चेंडूचा चला टीम मीटिंग नकोय. शाहिद हा बॅटर आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकातील जर पाहिलं तर तिसरा चेंडू फेस करत असताना आपण देखील मात्र पाहू शकतायत. स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. दुधारी तलवार आणि एकंदरीत एक चांगला बॉल, एक गुड लेंथ डिलिव्हरीचा चेंडू मात्र आपण पाहू शकताय. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या साहाय्याने जर पाहिलं तर इथे 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने केला जाईल यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये समन्वय चांगल्या पद्धतीचा झाला. आणि इथे घडतंय काय तर मिस्टर शाहिद माळी बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या 32 अंकावरती नवीन बॅटर देखील मैदानात दाखल झाला. ओमकार हा बॅटर मैदानात दाखल झालाय आणि सागर या बॅटरला स्ट्रायकर एंडकडे आणण्याचं काम त्याला करावं लागेल, कारण सागर एकंदरीत कॅपेबिलिटी आहे. एकंदरीत चांगलं क्रिकेट सागरच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईक एंडकडे आहे आणि त्याला स्ट्रायकर एंडकडे आणण्याची गरज इथे मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते का. यावेळेस मात्र बोलरचा चेंडूचा इंटू द कॅप चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. एक धावसंख्या मात्र फलकावरती जोडण्याचं काम केलं गेलंय आणि 1 धावेने जर पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती तब्बल 33 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर एखादा तगडा प्रहार हा बॅटर सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतो का, कारण सागर बसवत आतापर्यंत जर पाहिलं तर कमी चेंडू खेळलाय, परंतु चांगले पटके त्याच्या बॅटमधून कन्वर्ट झाले. तो सागर पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि जर पाहिलं तर एक निर्धाव चेंडू इथे काउंट झालाय. षटकाची होती या समाप्ती आणि 3 षटकांच्या अखेरी जर पाहिलं तर धावसंख्या ती फलकावरती पाहू शकाल 33-5. चला स्पीडअप करायचं आहे. आपण ऐकतात पाहतात साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि षटकाधी जर पाहिलं तर
3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आई गावदी स्पोर्ट पालिवली संघाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक प्रगतीपथावर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क करणं सज्ज झालाय ऋतिक हा गोलंदाज चला ऋतिक आपण देखील लगेच सज्ज व्हायचंय या गोलंदाजी ट्रॅक पण प्रगतीपथावर आणि पाहू शकाल ओमकार आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर सागर ही जोडी मैदानात दाखल झाली आणि स्ट्रायकरकडे जर पाहिलं तर ओमकार इथे सज्ज झालाय एकंदरीत जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि सागर याला स्ट्रायकरकडे येणं गरजेचं आहे पहिला बॉल यावेळेस मात्र आडवा बाटनं स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न बसला एक चांगला बॉल इथे डिलिव्हर झालाय डिलिव्हर झालेला चेंडू जर पाहिला तर निदाव स्वरूपाने इथे कंप्लीट झालाय डॉट बॉलची सांगता इथे होतीये एक चेंडू कंप्लीट इथून जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क करणं पुन्हा एकदा ऋतिक हा गोलंदाज गोलंदाजी मार्क करणं सज्ज झालाय 5 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे या गोलंदाजाला आणि तो इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहूया शकतायत दुसरा बॉल यावेळेस मात्र यष्टांचा बैत घेतला जातोय फर्निचर डिस्पॅच केलं जातंय फलंदाज बाद मिस्टर ओमकार बैक टू द पवेलियन मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया भाभी कॉल से मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया भाभी कॉल से 2 षटकांचा खेळ ते कंप्लीट झाला धावसंख्या ती पलकावरती पाहू शकताय तब्बल 33 अंकावरती स्थिर आहे इथून कमबॅक केलं गेलंय आणि चांगल्या पद्धतीची मात्र गोलंदाजी इथून केली गेली जरूर पहिल्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या तब्बल 21 धावा आल्या परंतु या 3 षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करून एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला डबण्याचं काम आई गावदी स्पोर्ट पालिवली संघाच्या माध्यमातून झालंय आणि धावसंख्या 33 अंकावरती स्थिर आहे सागर आपण देखील मात्र पाहू शकतायत नॉन स्ट्रायकरकडे आहे नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय संदेश भोईर हा बॅटर मैदानात दाखल झालाय षटकातील 4 चेंडूचा खेळ फेस करण्यासाठी यावेळेस मात्र जर पाहिलं तर संदेशच्या माध्यमातून एक चांगला फटका अर्जित केला गेला आहे आणि चेंडूला फेकून दिले गेले नशिबाचा षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय का एकंदरीत यस हा चेंडू निघून झालेला सरळ सीमारेषा पार षटकार लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती आणि त्याच पद्धतीने मात्र हा पटका यावेळेस मात्र कोलवरा डप्याची लिहून होती त्याला पिक केलं गेलंय एक सिंगल दाबे ते मात्र जॉईंट होत असताना मात्र पाहायला मिळते दुहेरी दाब्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि तिसरा दाब्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर तब्बल 2च धावा फलकावरती जॉईंट होत असताना मात्र पाहायला मिळते तर 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या निश्चित जाऊन पोहोचली ते तब्बल 41 41 या अंकावरती धावसंख्या पाहू शकतायत 4 चेंडूच्या अखेरीस ऋतिक इथून ऋतिकला 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि संदेश हा बॅटर पाहू शकताय संदेशच्या बॅट मधून एक षटकार आणि दुहेरी धावसंख्या एक्झिक्यूट झाली आणि इथून 2 चेंडूवर संदेश कशा पद्धतीची धावसंख्या एकवट होईल ही मात्र आपण पाहूयात संदेश हा बॅटर संदेशच्या विपक्षात जर पाहिलं तर ऋतिक हा गोलंदाज सज्ज झालाय यावेळेस एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर इथे मात्र स्ट्रगल करणारा हा चेंडू होता डॉट बॉल शेवटचा बॉल शिल्लक आहे ऋतिक गोलंदाजी मार्क पण धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगली टोटल फायटिंग टोटल जर पाहिलं तर आईगावदी स्पोर्ट घाटेगरबी संघाच्या माध्यमातून फलकावरती जोडली गेली तब्बल 41 धावसंख्या फलकावरती आपण देखील मात्र पाहू शकतात यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी डाऊन द लेग हा चेंडू मात्र इथे दिलवड केला गेला आणि इथे काय घडलंय तर मिस्टर संदेश याला तंबूच्या आसरा परतावा लागेल का व्हाईट बॉल आहे एकंदरीत शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जर पाहिलं तर संदेश याला तंबूच्या अस्त्राला परतावा लागेल संदेश बॅक टू द पवेलियन
शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल पलकावरती पाहू शकतात 42 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय करण हा बॅटर मैदानात दाखल झाला. एकंदरीत जर पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर काय करतायत हे देखील मात्र पाहू शकतायत आपण इथून ऋतिकच्या माध्यमातून हा शेवटचा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर केला जातोय हे आपल्याला पाहायचं आहे. कारण पूर्वार्धाचा खेळ संपण्याच्या दिशेवर आहे आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आईगावदी स्पोर्ट घाटेकर बी संघाने चांगल्या पद्धतीची टोटल इथे मात्र पलकावरती जोडली गेली आहे. शेवटचा बॉल ऋतिक हा गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अभिप्राम तो बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एकंदरीत एक वाईट की धाव मात्र पलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या 43 अंकावरती आपण देखील मात्र पाहू शकता. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर एक चांगला बॉल टाकण्याच्या नादामध्ये तुम्ही 2 वाईट बॉल टाकलेत. एकंदरीत 1 चेंडूवर ज्या 2 धावा किंवा 3 धावा यायला पाहिजे होत्या त्या आल्यात आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर 1 ते 2 धावा आल्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये आईगावदी स्पोर्ट घाटेकर संघ आपण पात्र पाहू शकतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तो प्रगतीपथावर गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून इथे मात्र संपन्न केला जातोय. एक खोलवर डब्याची लेंथ होती त्या लेंथला पिक करत असताना जर पाहिलं तर पंचांचा सिग्नल जर पाहिलं तर इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफस्टम होता आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर ही दाद इथे मात्र भेटाळली जाते. एक सिंगल धाव इथे काउंट होईल आणि जर पाहिलं तर धावसंख्या पलकावरती तब्बल जाऊन पोचली इथे 44 अंकावरती 45 धावांचा आव्हान ठेवलं गेले आईगावदी स्पोर्ट पालिवली संघाच्या विपक्षात आईगावदी स्पोर्ट घाटेकर बी संघाने. बाबांच्या आशीर्वादाने झाली स्काय स्पोर्टची प्रसिद्धी गजब यो संघ बनलाय उसगाव गावाची पैठण लाखो दिलांची धडक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्ती चषक. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूने जर पाहिलं तर जगदंब स्पोर्ट शिवनसाई बी संघाचे कॅप्टन भूषत आई एकविरा भूषित संघाचे कॅप्टन आणि जर पाहिलं तर बंटी स्पोर्ट आडणे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच तासबास मध्ये जॉईन व्हायचं आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आई एकविरा भूषित आणि तिच्या विपक्षात बंटी स्पोर्ट आडणे दोन्ही संघाचे कॅप्टन क्विकली लगेच तासबास मध्ये जॉईन व्हायचं आहे. बंटी स्पोर्ट आडणे संघाचे कॅप्टन इथे जॉईन झालेत. आई एकविरा भूषित संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच जॉईन व्हायचंय. किरणजी पलके यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचची नाणेफेकीचं कौल इथे मात्र केलं जात आहे. सरा किरणजी पलते आपण देखील लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय आणि नाणेफेकीचं कॉल इथे मात्र केलं जाईल. एका बाजूने जर पाहिलं तर आईगावदेवी भूषेत आणि दुसऱ्या बाजूने बंटी स्पोर्ट आडणे संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. एका बाजूने जर पाहिलं तर आईगावदेवी भूषेत आणि दुसऱ्या बाजूने बंटी स्पोर्ट आडणे संघ अशी मॅच आपण देखील मात्र पाहू शकतायत. दरम्यान चालू असलेला सामना एका बाजूने आईगावदी स्पोर्ट घाटेकरबी आणि दुसऱ्या बाजूने आईगावदी पालिवली. पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिलं तर 44 आकारली गेली आणि 45 धावांचा पाठलाग आईगावदी स्पोर्ट पालिवली संघाला करायचा आहे. आणि चला लगेच 2 बॅटर मैदानात दाखल करायचे आहेत आईगावदी स्पोर्ट पालिवली या संघाच्या माध्यमातून.
आणि गाठीगर बी संघ आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आई एकविरा भविष्य संघाने मात्र नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि प्रथमतः जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. विन द टच आणि इलेक्टेड टू फील्ड पास आई एकविरा भविष्य संघ आपण देखील मात्र पाहू शकतात. नेक्स्ट मॅच चला सलामीची जोडी दोन बॅटर लगेच मैदानात दाखल करायचे आहेत. आई गावदेवी पालिवली संघ आपण लगेच दोन बॅटर मैदानात क्विकली जॉईन करायचे आहेत. आदेश आणि विजय ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले. गोलंदाजी मार्क वन जर पाहिलं तर विजय भोईर हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वर सज्ज झाला आहे. गावदेवी स्पोर्ट घाटेकर बी संघाच्या माध्यमातून आणि तब्बल 45 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. आणि तुम्हाला जर पाहिलं तर या 45 धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. विजय हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. आदेश आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर विजय ही जोडी मात्र मैदानात दाखल झाली. विजयच्या विपक्षात जर पाहिलं तर विजय भोईर हा गोलंदाज सज्ज झाला. एकंदरीत एकाच राशीचे हे दोन खेळाडू एकमेकाच्या विपक्षात आपण देखील मात्र पाहू शकतात. युट्यूबच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्या समवेत इथे जोडले गेलेत त्यांचे देखील मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीने मात्र स्वागत आहे आणि मोस्ट वेलकम. या स्पर्धेच्या वतीनं मात्र प्रो प्ले युट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि ही स्पर्धा मात्र जे प्रेक्षक बघतायत त्यांनी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि ही स्पर्धा हे आयोजन आवडलं असेल तर या स्पर्धेला एक लाईक नक्की करा. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक इथून मात्र अटेंड करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून चेंडूला फोर्स केले गेले पण बाउन्स चेंडू गॅदर देखील होईल आणि निघून जाईल सरळ सीमा परिक्षेत्राच्या बाहेर. आलाय पहिल्याच बॉलवर चौकार. एकंदरीत दमदार सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर एक चौकार चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला विजय. यावेळेस जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडकाडी करणारा हा चेंडू होता. एकंदरीत एक निर्धाव चेंडू इथे कामड झालाय. डॉट बॉल येतोय. दोन चेंडू सकाळी ते मात्र गोलंदाज विजयने कंप्लीट केला. एकंदरीत कमबॅक हे खूप गरजेचं आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि तेच विजयच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही आणि विजय भोईर इथे मात्र हा झेड टिपतोय आणि मिस्टर जर पाहिलं गेलं तर विजयचा खेळ संपतोय. विजय बॅक टू द पवेलियन. DJ SK production. सूरज घाटाल हा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. एकंदरीत जर संदेश आणि सूरज ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले. विजय आतापर्यंत विजयने 3 चेंडू सगळे इथे कंप्लीट केला आणि 4 धावसंख्या खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट विजय जाधव याला मात्र तंबूच्या अस्त्राला परत पाडवलंय. इथून या पहिल्या P1च्या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडू सकाळी त्याला कंप्लीट करायचा आहे आणि तो 3 चेंडू सकाळी कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपण पाहू शकतात. विजय चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र विजयच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा वापर इथे केला गेला परंतु तो फसला आहे आणि हा चेंडू जर पाहिलं तर एक डॉट बॉल स्वरूपाने विकेट किपर यांच्या हातखंडामध्ये जाऊन बसला आहे. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर 4 चेंडूची सांगता इथे कंप्लीट झाली आहे.
पाचवा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज विजय यावेळेस जर पाहिलं तर पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडकाणी करणारा मात्र हा चेंडू होता. एकंदरीत बॅटची लिडिंग एज आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट होईल आणि 5 चेंडूच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल फलकावरती पाहू शकतायत 5 अंकावरती धावसंख्या. जरूर पहिल्या चेंडूवर चौकार आला परंतु उर्वरित 4 चेंडूवर एक चांगली गोलंदाजी विजय भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर विजय भोईर कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हे देखील मात्र पाहू शकतायत. शेवटचा बॉल विजय भोईर हा गोलंदाजी मार्कवरनं यावेळी 7व्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप क्षेत्ररक्षक आहे या चेंडूला फील्ड करून रिटर्न केले जाते. तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. षटकाची होती आहे समाप्ती आणि एका षटकाच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत तब्बल 6 अंकावरती धावसंख्या आपण मात्र पाहू शकतायत. 6-1 स्थिती फलकावरती पाहत आहेत. रोहित माली हा नवीन गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय आणि जर पाहिलं गेलं तर 24वा आयोजन आहे आणि 24व्या आयोजनामध्ये जर पाहिलं तर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही अंतिम मॅच पहिल्या फेरीतील आपण देखील मात्र पाहू शकतायत. रोहित हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय आणि सलामीची प्रारंभीची आणि विरंभीची जोडी मात्र मैदानात सज्ज होत असताना मात्र जर पाहिलं तर त्या जोडीतील एक खेळाडू इथे विजयच्या माध्यमातून मात्र बाद केला गेला. इथून जर पाहिलं तर तुम्हाला स्ट्रगल आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. रोहित हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय आणि प्रगतीपथावर हे दुसरा षटक रोहितच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकतायत. पहिला बॉल इथे कशा पद्धतीने डिलिव्हर केला जाईल रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो रोहित पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी. बॅटर जर पाहिलं तर संदेशच्या विपक्षात जर पाहिलं तर रोहित यावेळेस मात्र पुन्हा एकदा डाऊन एक 6 चेंडू होता आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर पंचाचा सिग्नल आलाय इट्स अ वाईट बॉल आणि हा वाईट बॉल आपण देखील मात्र पाहू शकतायत. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर यशांचा भेद घेण्याचा प्रयत्न इथून जर पाहिलं तर रोहितच्या माध्यमातून केला गेला परंतु डाऊन एक यावेळेस 8व्या बॅटनं स्टोकाडेन करण्याचा प्रयत्न होता. ऑलराऊंड पेच्या सायने मात्र हा चेंडू एक्झिक्यूट केला परंतु चुकी घडतीये आणि तिचं भुगतान करावा लागेल. हा चेंडू निघून गेलाय ओव्हर द रोप चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. यावेळेस पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडकाणी करणार मात्र हा चेंडू होता. पंचांचा पुन्हा एकदा सिग्नल आलाय इट्स अ वाईट बॉल. एकंदरीत जर पाहिलं तर या व्हाईट बॉलने धावसंख्येत भर होईल आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती जाऊन पोहोचलाय 12 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. साहिल रोहित हा गोलंदाजी मार्कवरनं यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपर झालाय आणि चेंडूला फेकून दिले गेले ओव्हर द लॉंग लेग. सीमारेषा बार आला या बॉलवर षटकार. यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी नाच के दिखाओ. जबरदस्त फटका इथे कन्वर्ट केला गेला कारण म्हटलं जातं ना की ध्येयासाठी अतुळात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवत असतात आणि शिकलेले लोक तोच इतिहास वाचत असतात आणि इथून एक चांगला फटका कन्वर्ट केला गेलाय आणि बॉलला फेकलंय सरळ सीमा परिक्षेत्राच्या बाहेर. अफलातून बॅटिंग ही मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आला. वन माऊस चेंडू गॅदर केला जाईल. सागर या चेंडूला फील्ड करून रिटर्न करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव ही मात्र फलकावरती जॉईंट होत असणं मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती तब्बल जाऊन पोचलं 19 अंकावरती. 19 ही धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून झालं गेलंय आणि षटकात जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. गोलंदाजी मार्क पण रोहित हा गोलंदाज सज्ज झाला त्याला 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने खेळला जाईल हे देखील मात्र उर्वरित 3 चेंडूवर आपण देखील मात्र पाहू शकतात. रोहित
चौथा बॉल. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक. एकंदरीत चांगली क्रिकेट आणि चांगले स्ट्रोक यावेळेस चुकी घडते आणि त्याचं भुगतान निश्चित करावं लागेल. हा चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा सीमा परिक्षेत्राच्या बाहेर. आलाय चौकार. 4 धावा. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून मात्र पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर नशिबाची साथ आणि चांगलं क्रिकेट हे मात्र पाहायला मिळते. यावेळेस पडल्यानंतर बाउन्स झालेला चेंडू पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझनला कव्हर करेल आणि हा चेंडू निघून जातोय बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. 4 धावा. यावेळेस एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला गेला. एकंदरीत षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती तब्बल जाऊन पोचली होती. फलकावरती 27 अंकावरती एक चांगली फलंदाजी इथून मात्र केली गेली. एकंदरीत जर पाहिलं तर विजयने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली परंतु या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या एकवटण्याचं काम बॅटर आदेश आणि सुरेशच्या माध्यमातून झालंय. कारण परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. आकाशात जो तारा चमकतोय ना तो कधी खाली जमिनीवर पडताना तुम्हाला दिसला आहे का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात परंतु त्याच नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिला आहे का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्या जिद्दीनं त्या सामर्थ्यानं आणि त्या प्रयत्नानं हे सगळं रणसंग्राम आपल्याला जिंकवायचंय आणि तेच बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपलादून बॅटिंग 2 षटकांचा खेळ ते कंप्लीट करून धावसंख्या 27 अंकावरती नेऊन ठेवण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकंदरीत चांगला खेळ चांगलं क्रिकेट हे बॅटरच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. इथून उर्वरित 12 चेंडू आणि तब्बल 18 धावसंख्येची गरज आहे आणि इथून सागर या गोलंदाजाला गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची करावी लागेल. कारण जर पाहिलं तर 12 चेंडू तर तब्बल तुम्हाला 18 धावसंख्येची गरज आहे आणि सागर इथून जर पाहिलं तर सागरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट आहे आणि तो रिझल्ट इथे मात्र पाहायला मिळेल. कारण सागर हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय. पहिला बॉल सागर हा गोलंदाज. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. एक चांगला बॉल इथे मात्र सागरच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला गेला. एकंदरीत एक निर्धाव चेंडू इथे काउंट झालाय. पहिलाच बॉल अप्रतिम पद्धतीने मात्र हाताळला गेला. इथून 5 चेंडू सागरला चांगल्या पद्धतीने मात्र कन्वर्ट करावे लागतील आणि ते करत असताना सागर आपल्याला पाहायला मिळणार आहे का हे देखील मात्र पाहूयात. पुन्हा एकदा प्रगतीपथावर सागर हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय. दुसरा बॉल. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडूला बाहेरच्या बाजूने छेडखाणी केली. एकंदरीत आपल्या बोटांची जादू बैरवली. एक दट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इथून सागरच्या विपक्षात तुम्हाला आक्रमण करणं तितकंच सोपं राहणार नाही. कारण सागर एक कॅपॅबिलिटी आणि पोटेन्शियल असणारा खेळाडू आहे. कारण जर पाहिलं तर उजव्या हाताने फलंदाजी करतोय आणि डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय हे देखील मात्र आपण पाहू शकतायत. आणि तो सागर पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू होता. अभिप्रांत बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला बॉल आहे का यावर मात्र पंच शहानिशा करतील आणि आपला डिसिजन इथे मात्र डिक्लेअर करतील. एकंदरीत वाईटचा सिग्नल इथून मात्र पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय आणि धावसंख्या फलकावरती ती पाहू शकताय. तर तब्बल 28च्या घरामध्ये ही धावसंख्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 28 ही धावसंख्या फलकावरती पाहू शकताय. तिसरा बॉल. यावेळेस मात्र 5-4 रडारमध्ये आलाय परंतु क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. झेल घेण्याची संधी आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडून चुकी घडते आणि इथे जर पाहिलं तर 2 धाबेचा प्रयत्न केला गेलाय आणि तब्बल जर पाहिलं तर 3 धाबा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या
3 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकतायत. पंच आपला सिग्नल द्यायचा आहे. चला तीन धाबा इथे गणल्या जातील. एकंदरीत चांगलं क्षेत्ररक्षण खेळलं गेलंय आणि सागर इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो सागर पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. एकंदरीत सागरने आतापर्यंत षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला. तो सागर पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. एकंदरीत चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय परंतु झेड घेण्याची संधी देखील होती आणि ती संधी इथे सोडली गेली. सागर पुन्हा एकदा चौथा बॉल प्रगतीपथावर सज्ज आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला जर पाहिलं तर या षटकामध्ये तुम्हाला धाबा एकवटाव्या लागतील कारण शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर हा सामना खूप दूर जाऊ शकतो. परंतु या षटकामध्ये जर तुम्ही धाबा एकवटल्या तर शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला चांगली मदत मिळू शकते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सागरकडून चुकी झाली अवे फ्रॉम द बॉडी. हा चेंडू मात्र वाईट आला गेलाय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 32 अंकापर्यंत धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. 13 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित जर पाहिलं तर तुम्हाला 9 चेंडू 13ची गरज. यावेळेस मात्र एक चांगला बॉल एक चांगली लेंथ अशाच पद्धतीचे चेंडू तुम्हाला डिलिव्हर करावे लागतील कारण पडल्यानंतर चेंडूला तुम्ही बाउन्स आणि त्या अनुषंगाने मात्र अचूक टप्प्यावर भेदक मारा हे मात्र सागरला करावं लागेल कारण इथून त्याचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तो सागर पुन्हा एकदा प्रगतीपथावर. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन वापर झाला आणि पुन्हा एकदा झेड घेण्याची संधी आहे परंतु झेड घेतला जात नाही. या 2 धावा इथे मात्र फलकावरती जॉईंट होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 धाव्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती जाऊन पोहोचला तो तब्बल 34 या अंकावरती. अकरा ही धावसंख्येतून मात्र करायची आहे. त्यावेळेस मात्र डान्सिंग राऊंड ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा फटका बसला आहे या बॉलवर. या मॅचचा पूर्णपणे रिझल्ट होता परंतु या चेंडूला दाडलं गेले सरळ. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करून हा चेंडू निघून गेलाय चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 7 धावसंख्येची गरज आहे. त्यावेळेस एक चांगला बॉल इथून गोलंदाजी केली तर चांगल्या स्थितीमध्ये आई गावदी स्पोर्ट घाटेकर बी संघ येऊ शकतोय कारण शेवटच्या बॉलवर झेल घेण्याची संधी एकंदरीत घाटेकर संघ या मॅच मध्ये होता परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा संघ
बॅकफुटला गेलाय, परंतु या गोलंदाजाने कमबॅक करून दिलं गेलंय. एकंदरीत मी आहे ना असा संदेश देणारा हा पहिला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला गेला. एक डॉट बॉल येतोय आणि इथून समीकरण थोडंसं चेंज झालंय. 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. यावेळेस स्वतः आडवा बॅट नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि मिड विकेट प्लॉट मध्ये या चेंडूला पाठवलं गेलंय. षटकार. एक धावसंख्येची गरज आहे आणि एक चांगला स्ट्रोक इथून मात्र बॅटरच्या माध्यमातून अर्जित केला गेला. तो बॅटर पुन्हा एकदा यावेळेस बघा चांगलं क्रिकेट आणि हे क्रिकेट खेळाल तर क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि क्रिकेटच्या पटलावरती नक्की पुढे जाल. आणि एक सिंगल धाव इथे अर्जित केली करून आपल्या संघाला मात्र विजयाची प्राप्ती करून दिली जाते. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू आई गावदी स्पोर्ट पालिवली संघ, हाड्यान बाडलक आई गावदी स्पोर्ट घाटेकर बी संघ. आपण इथे आलात, आपला मोलाचा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुमचे देखील मनपूर्वक आभार. चला नेक्स्ट मॅच